आजचा आपला कोणचा टॉपिक आहे टाईम अँड डिस्टन्स. चला तर आपण काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स अँड फॉर्म्युले पाहूया. सगळ्यात पहिले स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. हा बेसिक फॉर्म्युला सर्वांना माहीत असेल. देन सेकंड, कोणती व्हॅल्यू आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये दिली आहे आणि त्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. क्वेश्चनमध्ये बऱ्याचदा असं करायचं काम पडू शकतं, म्हणून त्याला कोणती संख्या असो, समजा आपण घेऊ 25 किलोमीटर पर आवर, याला आपल्याला मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. तर काय करायचं आहे, इझी 5:18 याला मल्टिप्लाय करायचं आहे, इज इक्वल टू 25. ओके, हे किलोमीटर पर आवर. पुढे एक्झाम्पल 36 किलोमीटर पर आवर दिलेले आहे आपल्याला, त्याला मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे. तर काय करायचं, सिम्पल 5:18 नि मल्टिप्लाय करायचं 36. तर हे काय झालं, 10 किलोमीटर पर आवर. ओके, आता आपण नेक्स्ट तर सेम मीटर पर सेकंडमध्ये दिलेली आहे कोणती व्हॅल्यू आणि तिला आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये काय करायचं आहे. तर पहिले आपल्याला काय करायचं होतं, किलोमीटर पर आवर कन्वर्ट इंटू मीटर पर सेकंड. तर आपण याच्यामध्ये काय केलं, 5:18 नि मल्टिप्लाय केलं. देन सेकंड मीटर पर सेकंड आहे त्याला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं. देन 8 इंटू मल्टिप्लाय करायचं, 8 × 5 मल्टिप्लाय करायचं. देन एक्स किलोमीटर पर आवर किलोमीटर. आता आपण व्हॅल्यू घेऊ पण 25 मीटर पर सेकंड ही व्हॅल्यू दिलेली, त्याला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं. देन 25 × 18/5 हे झालं मीटर किलोमीटर पर आवर. 19 किलोमीटर पर आवर. हे एकदम बेसिक गोष्टी आहेत त्या चॅप्टरच्या, पण तेवढाच इम्पॉर्टंट पण आहेत. ओके, देन नेक्स्ट फॉर्म्युला पाहू. नेक्स्ट काय दिलेलं आहे, सपोज अ मॅन कव्हर ए सर्टन डिस्टन्स ॲट x किलोमीटर पर आवर अँड इक्वल डिस्टन्स ॲट y किलोमीटर पर आवर. देन द ॲव्हरेज स्पीड ड्युरिंग द होल जर्नी इज 2xy/x+y किलोमीटर पर आवर. सिम्पल याच्यामध्ये ॲव्हरेज स्पीड काढायचं आहे. ॲव्हरेज स्पीड याचा फॉर्म्युला काय, ॲव्हरेज टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. तर हे एवढं सगळं टोटल डिस्टन्स काढा, टोटल टाईम काढा, हे एवढं सर्व काढण्याच्या ऐवजी आपण हा सिम्पल फॉर्म्युला लावू शकतो, 2xy/x+y. पण याच्यामध्ये फक्त कंडिशन काय आहे, डिस्टन्स इज सेम. x किलोमीटर पर आवरनी त्याने d डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. देन द सेम डिस्टन्स इज सेम. ओके, देन d डिस्टन्स त्याने y किलोमीटर पर आवरने ट्रॅव्हल केलं. देन द ॲव्हरेज स्पीड काय होईल त्याचा, 2xy+x+y. सपोज आपण कन्सिडर करू x इज इक्वल टू आपण 20 घेऊ, y इज इक्वल टू आपण 10 घेऊ. या फॉर्म्युलामध्ये आपण टाकू ॲव्हरेज स्पीड. आपण सपोज अ मॅन कव्हर अ सर्टन डिस्टन्स ॲट 20 किलोमीटर पर आवर अँड द इक्वल डिस्टन्स ॲट 10 किलोमीटर पर आवर. Then the average speed during the whole journey is equal to 2xy/x+y means is equal to 2 × 20 × y काय 10/20 + 10 जे काय येईल तर 400:30 काय तर 40:3 किलोमीटर पर आवर. हे आपलं फायनल ॲन्सर. ओके, देन आता नेक्स्ट, देन सपोज 2 men
are moving in a same direction at u meter per second and v meter per second respectively. Where u is greater than v, then their relative speed is equal to u minus v meter per second. तर रिलेटिव्ह स्पीडच्या रिलेटेड पण बरेच क्वेश्चन येतात या चॅप्टरमध्ये. तर इथे काय दिलेलं आपण पाहूया की एक पर्सन आहे ए, हा मूविंग इन दिस डायरेक्शन विथ यू मीटर पर सेकंड, having the speed u meter per second. Then the second person is B, having the speed v meter per second and moving in the same direction. Then ये आपल्याला काय विचारलेलं आहे तर रिलेटिव्ह स्पीड. तर रिलेटिव्ह स्पीड काय असेल याचं इथे आपण दिलेलं आहे. रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू यू मायनस व्ही, हा एक फॉर्म्युला. ओके. देन द सेकंड काय म्हणते, द सपोज टू मॅन आर मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन ॲट यू अँड व्ही रिस्पेक्टिव्हली, देन देअर रिलेटिव्ह स्पीड इज इक्वल टू यू प्लस व्ही. द सेम, फक्त याच्यामध्ये डायरेक्शन चेंज केलेली. म्हणजे आपण ए हा याच डायरेक्शननी चालत आहे, हॅविंग द स्पीड यू मीटर पर सेकंड, अँड द बी, आता बीची डायरेक्शन चेंज झालेली आहे अपोजिट टू ए, हॅविंग द स्पीड यू एम मायनस एस. तर याच्या रिलेटिव्ह स्पीडचा फॉर्म्युला काय असेल, यू प्लस व्ही. ओके. हे आता लक्षातच ठेवायचं आहे. तर ए पर्सन इज इन दिस डायरेक्शन अँड बी इज अगेन्स्ट द direction of person A, then the relative speed is u plus v and the same direction is u minus v. Okay.